आता जसं आपण म्हटलं की राहतं जे घर आहे त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये स्त्रिया घरात राहत असतात. जसं आता समजा एखादी विधवा आहे आणि जी आपल्या वडिलांच्या घरी गेलेली आहे राहायला, सासरचं घर सोडून. सासरच्या घरी जर एखादी विधवा स्त्री आहे आणि आपल्या इतर एकत्र कुटुंबामध्ये ती राहत असेल, तर ह्याच्यामध्ये कसं काय फरक आहे? नाही, तिचा हक्क राहण्याचा दोन्ही घरातनं आहे, प्रॉपर्टीवरचे हक्क दोन्ही घरातनं आहेत. तिला कोणीच बाहेर काढू शकत नाही, हे तिच्या आधी लक्षात आलं पाहिजे आणि ते तिने मानलंच पाहिजे की मला कोणी घरातनं काढू शकत नाही. पण ती ज्या राहत्या घरात आहे तिकडनं आता जो विचार झाला की सासरच्या घरावर तिला जर बाहेर काढायची वेळ आली तर तिच्या सासरच्या लोकांना तिच्या निवाऱ्याची सोय करावून द्यावीच लागते. ते एक वेळ घर तिला विकता येणार नाही, तिचे एक्सक्लुझिव्ह राईट्स तिच्यावर येणार नाहीत, कारण पुढे तिने लग्न केलं तर ते घर हातातनं जाणार आहे. पण तिच्या निवाऱ्याची जी जबाबदारी आहे ते सासरचे लोक किंवा माहेरचे लोकही टाळू शकत नाही. हा त्याच्यातला भाग झाला. त्याच्यातून तिला मुलं जर असली तर त्याच्यावर मुलं राहू शकतात. त्यामुळे ती असं म्हणू शकते की मुलांची नॅचरल गार्डियन मी आहे, म्हणून त्या मुलांचा हक्क आहे तेव्हा मी तिथे राहणार आहे. पण तिला एक्सक्लुझिव्हली ते विकता येईल असं नाही. मुलं मोठी झाल्यावर ते विकू शकतात. निवाऱ्याचा हक्क आहे. म्हणून मगाशी मी म्हटलं असं लिमिटेड हक्क ज्याला म्हणतात या टेम्पररी हक्क थोड्या प्रमाणात, ती लग्न करेपर्यंत तिचा त्या घरात राहण्याचा हक्क आहे, अशा अर्थाने टेम्पररी.